उदाहरणं पाहायला जातो तेव्हा वारंवार पूर्वी ज्या तक्रारी केल्या जायच्या त्या म्हणजे योजना चांगली असते पण तिचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतच नाही आहे. तर अशात गेल्या 12 वर्षामध्ये या व्यवस्थेत काय बदल झालेत? तुम्ही जी सगळी चर्चा केलीत खास करून प्रमाण असेल, वेग असेल आणि एकूण जी संकल्पना आहे त्याचा आकार असेल यामध्ये मूलभूत फरक केलेत असं तुमचं म्हणणं आहे. तर योजना आणि लाभार्थी यांच्यातलं अंतर खरंच कमी झालंय का? निश्चित कमी झालेलं आहे. कारण आपल्याकडे जे जसं मी म्हणालो की योजनेचं जे आर्किटेक्चर तयार केलं आहे किंवा हे एंटायर ह्या वेलफेअर स्कीम्सची डिलिव्हरीचं जे आर्किटेक्चर तयार केलं आहे ते टेक्नॉलॉजी एनेबल्ड आहे. म्हणजे जसं मोदी नेहमी म्हणतात की आम्ही लिकेजेस कमी केले, आम्ही यातलं करप्शन कमी केलं. हे कसं कमी केलं? म्हणजे असं काही आपल्याकडे काही जादूची कांडी नव्हती किंवा असंही नाही की आधीच्या सरकारांना हे कमी करायचं नाही अशी भूमिका नव्हती. पण मोदींनी फरक हा निर्माण केला की तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जे सगळं डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे याचा वापर करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करून याच्यातले लिकेजेस आणि करप्शन कमी झालं. याची डिलिव्हरी डायरेक्ट लोकांना होते आहे. आणि हे जे सगळं आर्किटेक्चर हे सगळं डिझाईन तयार केलं त्यामध्येच अशी त्याचं एक फंडामेंटल व्हॅल्यू अशी आहे की तिथे करप्शन किंवा लिकेजला स्कोपच उरत नाही. हा एक मूलभूत फरक त्यांनी या 12 वर्षामध्ये निर्माण केलेला आहे. जेव्हा आपण विचार करतो की गळती कमी करण्यात आली